काल आमच्या किटीपाटीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या, फर्निचरसाठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का? कारण समर्थ फर्निचरमधील 70% फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉपमध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थमधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केटपेक्षा रिझनेबल. समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, कोल्हार गोटी हायवे, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये विविध गावांमध्ये चोरट्यांनी अक्षरशः नंगानाच घालून अनेक प्रकारच्या चोऱ्या केल्या होत्या. त्यात अलीकडच्या काळामध्ये चोरट्यांनी शेतकऱ्यांच्या उपजीविकेवरच घाला घातला होता. यात विहिरी, कूपनलिका, शेततळे यांना लक्ष्य करत केबल, कृषी पंपांच्या चोऱ्या मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या. त्यात भोजदरीसारख्या दुर्गम भागातील एकट्या गावात शेकडो चोऱ्या झाल्या होत्या. यामुळे भोजदरीकरांनी चोऱ्यांचा तपास लागून अवैध दारू बंद करण्यासाठी शिवजयंती दिनी आंदोलन करत माध्यमांसमोर आपल्या व्यथा मांडल्या होत्या. चोऱ्यांचा तपास लागला नाही तर घारगाव पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करू असाही इशारा दिला होता. त्यानंतर घारगाव पोलिसांनी गांभीर्यानं या घटनेची दखल घेऊन तपासाची चक्र फिरवली. किशोर सुरेश काळे, सागर सुरेश काळे, अनिल देमाभाऊ काळे सर्वजण राहणार बाळंदरी यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी चोऱ्यांची कबुली दिली आहे. त्यात दीपक भोर, राम गवांदे, रवींद्र गुंजाळ, भाऊ तळपे, गोरक्षनाथ कडाळे, उत्तम निमसे, संतोष निमसे, भास्कर गुळवे यांच्या केबल आणि नवनाथ सागर, निलेश सागर, रोहित आहेर, सुरेश भुतांबरे, महेश हांडे, सुभाष गुळवे, सीताराम गुळवे, भरत पाबळे, लक्ष्मण तिटकारे, अमोल कहाणे, सुभाष घोडे, शिवाजी उगले, रामदास भुतांबरे, संतोष शेळके यांचे कृषीपंप तसेच संदीप वाळुंज यांचा LED TV, बेलापूर येथून ट्रॅक्टरची बॅटरी असं साहित्य चोरी केल्याची कबुली या चोरट्यांनी दिली आहे. आणि ते साहित्य दत्तात्रय किसन हुलवळे, चैतन्यपूर अकोले, देवराम ज्ञानदेवमध्ये बाळंदरी, गोरख ज्ञानदेवमध्ये बाळंदरी, अशोक अंकुशमध्ये बाळंदरी, विशाल सुखदेव दुधवडे बाळंदरी, दीपक पवार अकलापूर, रामदास काशीनाथ वाडगे येठेवाडी नांदूर खंदरमाळ, तुषार बाळू काळे रामवाडी आळे तालुका जुन्नर, अशोक सोनत्या दुधवडे बाळंदरी, रवींद्र बबल्या केदारी बाळंदरी, नितीन संजय दुधवडे बाळंदरी यांना विकलं असल्याची त्यांनी माहिती दिली. पोलिसांनी या सर्वांच्या ताब्यात असलेला मुद्देमाल जप्त केलाय, तर आरोपींना न्यायालयात हजर केलं असता 3 दिवसांची पोलीस कोठडी दिली गेली आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांनी दिली आहे. घारगाव हद्दीमध्ये शेतकऱ्यांच्या शेतावरील, शेततळ्यावरील विद्युत पंप आणि मोटारी तसेच केबल, वायर याचं चोरीचं प्रमाण खूप वाढलेलं होतं. सर्व स्तरामधून तक्रारी येत होत्या आणि पोलीस ठाणे घारगाव येथील आमचा सर्व स्टाफ त्यांनी खूप प्रयत्नांती एक 3 चोरांची टोळी पकडलेली आहे. त्या टोळीकडून आम्हाला जवळजवळ आमच्या घारगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दाखल असलेले 5 गुन्हे तसेच 8 NC त्या व्यतिरिक्त अकोला हद्दीमधल्या एका गुन्ह्यातला मुद्देमाल असा एकूण जवळजवळ 13-14 गुन्ह्यातला मुद्देमाल आम्हाला रिकवर झालेला आहे. आणि विशेषतः यातील जे शेतकरी आहेत, शेतकऱ्यांच्या 100% गुन्ह्यातली रिकव्हरी झालेली आहे. यातील सर्व शेतकऱ्यांना मी आवाहन करतो आपल्या माध्यमातून की आपण चोरीचा जो मुद्देमाल आहे, आरोपी किती जरी सांगत असला की हे माझी वस्तू आहे किंवा माझ्याकडची आहे, जुनी आहे, वापरती आहे आणि तो विकण्याचा प्रयत्न करत असताना कुठल्याही शेतकऱ्याने पूर्ण खात्री करावी आणि मग खरेदी करावी. असा चोरीचा मुद्देमाल जर आपण खरेदी कोणी केला नाही तर ह्या आपल्या शेतकरी शेतबांधवांच्या चोऱ्या यापुढे होणार नाही. तसेच मी जे भंगार विक्रेते आहेत आजूबाजूचे घारगाव पोलीस स्टेशन हद्दीचे आणि आजूबाजूच्या आमच्या बाजूच्या लगतच्या पोलीस स्टेशन हद्दीमधील सर्वांना नम्र आवाहन करतो की आपण कोणत्याही व्यक्तीकडून केबल जाळलेल्या अवस्थेत किंवा लाईव्ह अवस्थेत कोणत्या प्रकारच्या केबल खरेदी करू नये. अन्यथा यापुढे जर कधी आम्हाला असं काही आढळून आले, पुढे तपासामध्ये निष्पन्न झाले तर कोणाची गय केली जाणार नाही. 100% संबंधितांना त्यामध्ये आरोपी केले जाईल. आता आपण जे गुन्ह्यामध्ये 3 आरोपी अटक केलेले आहेत, या 3 आरोपींचा पेशावर आम्हाला 3 दिवस 23 तारखेपर्यंत आहे आणि 23 तारखेपर्यंत आम्हाला अजूनही गुन्ह्यामध्ये रिकव्हरी होण्याची शक्यता आहे. अजून काही गुन्हे निष्पन्न होण्याची शक्यता आहे आणि घारगाव पोलीस ठाण्याची कामगिरी यापुढे अशी दमदार चालू राहील. धन्यवाद. आरोपींवर यामधील जो आरोपी एक आहे किशोर सुरेश काळे याच्यावरती जुन्नर पोलीस ठाण्यामध्ये एक मोटार चोरीचा गुन्हा दाखल आहे. इतर आरोपीवरती कोणताही गुन्हा दाखल नाही. यांच्या टीमची मोडच अशी आहे की हे दिवसा पाहणी करतात
आणि दिवसा पाहणी केल्यानंतर शेततळ्यावर वड्याच्या बाजूने ज्या विहिरी आहेत त्या विहिरींना ते रात्रीचं टार्गेट करतात. तरी शेतकऱ्यांना माझं असं आव्हान राहील की आपल्या शेतामध्ये अनोळखी कोणी जर दिसत असेल तर त्याला आपण हटकलं तर तो डेअरिंग अशा प्रकारची करणार नाही, किंवा अशा प्रकारची कोणी फिरताना आपल्याला दिसून आली अनोळखी लोक तर ते संबंधित पोलीस स्टेशन इथे त्यांनी कॉन्टॅक्ट केला पाहिजे आणि आज संबंधिताची माहिती दिली पाहिजे. हे तीनच आरोपी आहेत का, अजून यांच्यामध्ये काही आरोपी? यामध्ये सध्या तरी आम्हाला 3 आरोपी निष्पन्न झालेले आहेत. तपासामध्ये पुढे अजून आरोपी निष्पन्न झाले तर त्यांना 100% आरोपी केले जाईल. कोणाची यामध्ये गैर केली जाणार नाही. याचं जर मूळ आम्हाला सध्या अजूनपर्यंत तरी आम्हाला तपासामध्ये असं निष्पन्न झालेलं नाही, पण यापुढे जर तपासामध्ये आम्हाला अशा प्रकार निष्पन्न दिसून आला किंवा आढळून आला तर आम्ही संबंधित जे गावामधील दारू विक्रेते असतील, अवैध दारू विक्रेते असतील त्यावर यापूर्वी वारंवार कारवाई करत आहोत. आताही आम्ही याच्यापुढे जास्त प्रमाणात कारवाई करू आणि दारू उत्पादन शुल्क विभागाला सुद्धा या संबंधाने आम्ही कळू की अशा प्रकारच्या काही घटना घडत आहेत. शेतकऱ्यांच्या चोऱ्या करून तो माल शेतकरीच खरेदी करत असल्यामुळं हा प्रकार अतिशय निंदनीय असल्याचं बोललं जातंय. तर ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे, DYSP डॉक्टर कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, हेड कॉन्स्टेबल बाबू गोडे, प्रमोद गाडेकर, सुभाष बोडके, सुरेश शेळके, अनिल भांगरे, महादेव हांडे, चांगदेव नेहे, चालक चंद्रकांत मेढे, अपर पोलीस अधीक्षक कार्यालयातील सचिन धनाड यांनी केली आहे. तर पुढील तपास घारगाव पोलीस करतायत. नवनाथ गाडेकर, सी न्यूज मराठी, घारगाव. आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो, मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय? तर काळजी करू नका, कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय ॲजिलस डायग्नोस्टिक्स. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ॲजिलस डायग्नोस्टिक्समध्ये 82 प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त 2300 रुपयात. भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट, थायरॉइड टेस्ट, कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस, कृष्णा प्राईड, पहिला मजला, जठार हॉस्पिटल जवळ, ताजनेमाळा, संगमनेर. संपर्क 9822 26 35 63 आणि 8830 16 14 08.